मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी अगदी तुमचं मनापासून स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता मित्रांनो, आलोक आणि प्राजक्ता यांच्या लग्नाचा एक खूप मस्त सोहळा असतो, परंतु आता सगळेजण ऐन मंडपात आलेले आहेत, पण आता आलोक हा मंडपात आलेला नसतो। तेव्हा वैद्य विचारतात की अहो, लग्नाची मुहूर्ताची वेळ झालेली आहे आणि मुलगा कुठे आहे। तेव्हा श्रीकांत आणि सत्यम एकमेकांकडे पाहत असतात आणि तेवढ्यात मात्र सुलोचनाला सुद्धा खूप टेन्शन येतं। तर प्रीती म्हणते की मोठी आई, अहो नक्की हे काय चाललंय। अगं मोठी आई, मुहूर्त तळून गेला तर लग्न कसं होणार आहे, असं आता श्रेयस सुद्धा विचारतो। मोठी आई म्हणजे आता सुलोचना काही उत्तर देत नाही, ती फक्त रागाने पाहत असते। आता श्रीकांत आणि सत्यम हे दोघं तर काही उत्तर देतच नसतात, ते फक्त सुलोचनाकडे बघत आहेत। आणि तेवढ्यात एक मुलगा सांगायला येतो, आलोक सूर्यवंशी आलेत म्हणून। तेव्हा तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येतो। सुलोचनाला तर आलोक आला म्हणून खूपच आनंद होतो। ती विचारते की आलोक आला। प्रीती आणि श्रेयस यांचा आता जळफाट होतो, कारण त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट तसं दिसतंच। तेव्हा मात्र आता ही तृप्ती तर अगदी खरंच वेडीच असते। ती तर म्हणते की अगं बाई, आले आले, सरका बाजूला व्हा, मला जाऊन द्या, म्हणून धावतच सगळेजण बाहेर येतात। आणि तेवढ्यात मात्र आता ही अंबिका आहे तर ती ह्या आलोकला घेऊन येते। तिने काहीतरी आता आलोकला बेशुद्ध वगैरे केलेलं असतं आणि तसंच मात्र आता ती गाडीतून जेव्हा तेथे येते तेव्हा त्याच्या डोळ्यांना चष्मा लावते आणि तृप्ती आणि आता हा कौशिक धावतच येतात। आता तृप्ती म्हणते की दार उघडा, लवकरात लवकर मला बघून द्या। ही तृप्ती गाडीतूनच आता जी खिडकी आहे तर त्या दरवाजातून तोंड आतमध्ये घालते आणि आलोकला म्हणते की अहो, स्वतःच्याच लग्नामध्ये तुम्हाला इतका उशीर झाला, आम्हाला तर असं वाटलं होतं की तुम्ही येता की नाही येता, आणि आता आलात ना, बरं झालं। आणि लग्न काय अहो होत राहील, पण त्या अगोदर मात्र मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे। बोलायचं काय, मला सेल्फी काढायचा आहे, सेल्फी ते पण तुमच्या सोबत। आणि एक सेल्फी काढला आणि फक्त सोशल मीडियावर जर टाकला तर मला 1 मिलियन काय, खूप काही व्ह्यूज मिळतील। आणि ह्या तृप्तीची बडबड सुरूच असते। तर अंबिका म्हणते की तृप्ती आपण नंतर बोलूयात ना, सगळेजण वाट बघत असतील, विधीचा वेळ झालेला आहे, आपण नंतर हे सर्व करूयात। अंबिका आता ह्या तृप्तीला बाजूला करते आणि आलोकला म्हणते की चल, आलोक बेशुद्ध असतो हे तिला माहिती असतं। तेव्हा आता अंबिका आलोकला गाडीच्या खाली उतरवते आणि त्याला घेऊन जाते आणि सगळेजण मात्र आता आलोकच्या अंगावर फुले फेकत असतात। सुलोचना आणि अंबिका खूपच खुश असतात। आलोकचं छान आता येथे वेलकम होत असतं आणि आता जेव्हा गेट जवळ येतात तर दरवाजाजवळ आल्यानंतर मात्र आता ही सगळी जी फॅमिली आहे प्राजक्ताची, ती मात्र आता ही जोशी भावांची फॅमिली आता याचं वेलकम करण्यासाठी तेथेच आलेले आहेत। सगळेजण मात्र आता तेथे आल्यानंतर नमस्कार वगैरे करतात आणि सगळ्यांना अगदी खूप छान वाटत असतं। आता चारुलता या सगळेजणी आता ह्याचं औक्षण करायला पुढे येतात आणि तेवढ्यात चारुलता मात्र त्याचं औक्षण वगैरे करते आणि सुलोचना अंबिकाला खूप छान वाटत असतं। आलोक मात्र बेशुद्ध असतो आणि तेवढ्यात जोशीभाऊ विचारतात की काय आलोकराव, अहो डोकं दुखण्याचं थांबलं का, काही टेन्शन घेऊ नका, आम्ही आता कुंकू नाही लावणार। आणि बघ ना चारू, अगं जावई बापू किती रुबाबात दिसतात। तेव्हा आता जोशीभाऊ पुन्हा आलोकला विचारतात की आलोक, अरे तू काही खाल्लेलं आहेस का, तुझं डोकं दुखत होतं ना। आणि तेवढ्यात मात्र आलोक काहीच बोलत नाही, म्हणून भाग्या आणि जोशीभाऊ यांना धक्काच बसतो। नक्की आलोकला काय झालं असेल, ते काहीच कसं बोलत नसतील। तेव्हा जोशीभाऊ पुन्हा विचारतात की आलोक काय झालं, अरे तू काहीच कसं बोलत नाही, तू टेन्शन घेतलेलं आहे का लग्नाचं, आणि हे बघ जरा मोजे वगैरे काढतो का, पाय धुवायचे आहे। आणि तेवढ्यात अंबिका म्हणते की नाही नको, त्याला पाय धुतलेले नाही आवडणार। तेव्हा आता आजी म्हणते की पाय धुतलेले आवडत नाही म्हणजे कसं, आणि तेवढ्यात तृप्ती म्हणते, आणि तृप्तीला तर हसायलाच येतं। ती म्हणते की आंघोळ करताना सुद्धा ते पाय धुत नाही का। तेव्हा आता अंबिका म्हणते की तसं नाही, कारण वैद्यबुवा आता वयाने खूप मोठे आहे आणि आलोक मात्र त्यांचा मस्त आदर करतो, त्यांनी जर त्याच्या पायाला हात लावला तर त्यांना नाही आवडणार। आणि तेवढ्यात भाग्या पुढे येते आणि म्हणते की आलोक सूर्यवंशी, तुम्ही खरंच खूप हँडसम दिसतात। हो, वाट बघून आम्ही थकून गेलो, कारण मुलं येण्यासाठी लेट होतं असं ऐकलं होतं, पण आज तर तुम्हालाच लेट झालं म्हणजे मुलाला। आणि हे बघा, हा गॉगल का घातलेला आहे तुम्ही, आणा इकडे, म्हणून ती आता भाग्या आपल्या स्वतःच्या हाताने तो गॉगल काढायला जाते। तेव्हा आता लगेच सुलोचना अडवते। सुलोचना म्हणते की अगं भाग्यश्री, त्याला लाईटचा वगैरे त्रास होतोय। अंबिका सुद्धा म्हणते की हो ना, कारण त्याला लाईटचा त्रास होईल म्हणून आम्ही त्याला गॉगल घातलेला आहे। सुलोचना म्हणते की मी काय म्हणते, आता गुरुजी वाट बघतात, आपण विधीला सुरुवात करूया। तेव्हा आता वैद्यभाऊ म्हणतात की हो या, चला सगळ्यांनी आत या। तेव्हा आता सगळेजण आलोकला धरून आतमध्ये घेऊन येतात आणि तेवढ्यात मात्र आता लगेच हे श्रेयस आणि प्रीती या दोघांचा मात्र खूपच जळफाट होत असतो। आता ही प्रीती श्रेयसला म्हणत असते की अरे आपल्याला काहीतरी दुसरा प्लॅन रेडी ठेवावा लागेल हे लग्न होऊन न देण्यासाठी, तू कशाला काळजी करते, मी आहे ना।
आणि आता आपण सुरू करू. आणि लग्न आहे आता, त्यामुळे आता हा धमाका तर हवाच आहे. आणि त्यासाठी मात्र आणि तेवढ्यात मात्र आता जे काही एक गेस्ट आहे तर ते आलेले असतात आणि ते श्रेयसला नमस्कार वगैरे करतात. पुढे श्रेयस मात्र बाजूला होतो आणि बाजूला होऊन तो त्या फेटेवाल्याला फोन करतो आणि अहो कुठे आहात तुम्ही? मी तुम्हाला माझ्या भावाच्या लग्नामध्ये फेटे बांधायला बोलवलं होतं आणि अजूनपर्यंत तुम्ही नाही आलात. तो माणूस म्हणतो की मी अर्ध्या तासातच पोहोचतो. तेव्हा श्रेयस त्याला म्हणतो की अर्धा तास 10 मिनिटात पोहोचा आणि हे बघा आता लग्न आहे त्यामुळे नवऱ्या मुलासाठी लाल रंगाचा फेटा घेऊन या. तृप्ती तर फारच अगदी ती प्रीती खुशून हसत असते. हा म्हणतो की त्यांच्यासाठी मात्र नवऱ्या मुलासाठी लाल रंगाचा फेटा घेऊन यायला विसरूच नका. आता आलोकला लाल रंगाचा किती राग आहे हे मात्र यांना माहिती असतं म्हणून मुद्दाम लाल रंगाचा फेटा ते आणायला सांगतात. तेवढ्यात आता श्रेयसच्या हातातून मात्र ही प्रीती फोन घेते आणि लगेच आता पोलीस स्टेशनला फोन करते आणि म्हणते की इथे इंद्रनगरमध्ये आता काही कार्यक्रम आहे आणि तेथे मात्र काही गुंड घुसलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये सुरा वगैरे आहे आणि ते काही लोकांना मारतील त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही येथे येऊन पोहोचा. म्हणून आता हिने आणखीन एक प्लॅन केलेला असतो. तेव्हा श्रेयस तिच्याकडे पाहतो आणि ही तृप्ती मात्र हसत असते आणि म्हणते की ही प्रीती आणि हा तुझा फोन घे श्रेयस, म्हणून ती फोन देते. आता ह्या प्रीतीचा आणि श्रेयसचा वेगळेच काहीतरी प्लॅन असतात हे लग्न होऊन न देण्यासाठी. आणि आता श्रेयस म्हणतो की खरंच काय हुशार बायको मला मिळालेली आहे. मी कधी काळी तुला सांगितलं होतं की पोलिसांचा सायलर वाजल्यानंतर मात्र आलोक आणखीनच होतो आणि तुला मी कधी काळी सांगितलं होतं ते सुद्धा तू इतक्या दिवस लक्षात ठेवलं. प्रीती आता खूपच खुश होत असते. त्या बात हे बायको, अगं तू किती हुशार आहे म्हणून तिचं कौतुक करत असतो. प्रीती तर मात्र अगदी खुश होऊन हसत असते. किंवा आता ही प्रीती खुश होत म्हणते की अरे बघ श्रेयस काय होतं, सायरन नाही तर या लग्नामध्ये 12 वाजणार आहेत 12. तसंही लग्न होण्याच्या अगोदरच मात्र आता ही वैद्य फॅमिली आहे तर त्यांच्या समोर सगळं काही आता ह्या गोष्टी आपोआप येतील आणि त्यामुळे हे लग्न मोडेल असं त्यांना वाटत असतं म्हणून त्यांना खूपच आनंद होतो आणि दोघंही आता इतके खुश होत आतमध्ये येत असतात. त्यानंतर अंबिका आतमध्ये आता आलोकच्या हाताला धरते आणि त्याला तेथे व जेथे हे विधी सुरू होणार आहेत त्या पूजेच्या ठिकाणी घेऊन येते आणि स्टेजवर सुलक्षणा सुद्धा सोबतच असते. आलेले सगळे गेस्ट आता तेथे खुर्चीवर वगैरे बसतात. त्यानंतर श्रेयस त्याच्या पायातील मोजे वगैरे काढतो आणि आता त्याला वर घेऊन येतात आणि त्याला तेथे पाटावर बसून सगळेजण त्याच्या शेजारी बसतात. गुरुजी विधीला सुरुवात करतात. आता अंबिका ही त्याच्या हात धरून त्याच्याकडून ते विधी पूर्ण करून घेत असते आणि तेवढ्यात मात्र सुलक्षणाच्या मोबाईलवर फोन येतो आणि सुलक्षणा फोन पाहते आणि फोन बाजूला ठेवून मात्र ती सुद्धा हात जोडून उभी बसलेली असते. श्रीकांत सुद्धा तिच्या शेजारी बसलेला आहे. त्यानंतर मात्र आरव फोन करत असतो. आरव फोन करत आहे परंतु सुलक्षणा काही फोन उचलत नसते. आरव सारखा फोन करत असतो आणि सुलक्षणा तो फोन कट करत असते. श्रीकांतला राग येत असतो. काही आरवचा फोन उचलतच नाही आणि लगेच फोन बाजूला ठेवते. इकडे आरवला टेन्शन येतं. काय झालं असेल, मम्मा का फोन उचलत नसेल, ही फोन का कट करते, नक्की काय झालेलं आहे म्हणून तो आता विचारात पडतो. म्हणून तो आता अंबिकाला फोन करण्याचं ठरवतो. छोटी आईला फोन करतो म्हणून तो अंबिकाच्या मोबाईलवर फोन करतो. आता अंबिका जेव्हा आपल्या पॉकेटमधून मोबाईल बाजूला काढते आरवचा फोन आता अंबिका लगेच तिला धक्काच बसतो. ती सुलक्षणा मॅमकडे पाहत असते. त्यानंतर आरव मात्र विचार करतो की काय झालं असेल, कोणीच का फोन उचलत नसेल आणि सगळेजण माझा फोन का कट करत असतील. अंबिका फोन कट करते आणि पुन्हा आता हात जोडून उभी असते. बाकी सगळेजण मात्र आता बसलेले आहेत. वैद्यबुवा, चारुलता हे सगळेजण आता हे सगळे विधी पार होत आहे तर ते पाहत असतात आणि इकडे मात्र आता ह्या आलोकला काहीच कळत नसतं. त्याचे डोळे आता बंद आहेत आणि तो बेशुद्ध असतो. त्यानंतर मात्र आता हा फेट्यावाला येतो आणि फेट्यावाला श्रेयसला आवाज देतो की ओ साहेब मी आलोय. श्रेयस पाहुण्यांशी बोलत असतो आणि धावतच मात्र त्या फेट्याजवळ येतो. फेट्यावाल्याजवळ आलास का तुम्ही, आलास का म्हणून खूप खुश होतो आणि हा जो लाल रंगाचा फेटा आहे तो नवऱ्या मुलाला बांधायचा आहे असं सांगतो आणि बाजूला होतो. तेव्हा तो आता फेट्यावाला डायरेक्ट तो लाल रंगाचा फेटा आहे तर तो तिकडे घेऊन येतो. त्यानंतर इकडे आतमध्ये प्राजू ही मस्त तयार झालेली असते आणि आता भाग्य धावतच येते. भाग्य धावत जाऊन म्हणते की प्राजू अगं हे बघ ना आला तुझा होणारा नवरा, अगं मस्त गॉगल लावला आणि काय हँडसम दिसतोय. तेव्हा आता प्राजक्ता खुश होत असते. तिला सुद्धा खूप आनंद होतो. तेव्हा ती मनात म्हणते की देवा इथपर्यंत सगळं काही पार पाडलं व्यवस्थित. आलोक सर मंडपापर्यंत शेवटी पोहोचलेच, त्यामुळे प्लीज देवा आता आणखीन काही वेगळं असं व्हायला नको, सगळं काही व्यवस्थित होऊन दे. ते रागावतील असं कोणतेही कारण घडून देऊ नकोस. त्यानंतर आता हा श्रेयस मात्र त्या फेट्यावाल्याला सगळं काही सांगून तिकडे आतमध्ये येऊन बसतो. ते गुरुजींचे विधी सुरू असतात. आता आलोकचे डोळे बंद असतात, त्याला काहीच कळत नसतं आणि तेवढ्यात मात्र आता हा फेट्यावाला त्याला फेटा बांधण्यासाठी तिकडे येतच असतो.
असतो, कारण लाल रंगाचा तर त्याला खूप राग आहे. आणि ह्या प्रीतीने आणि श्रेयसने लाल रंगाचा फेटा बांधून आता हे लग्न मोडण्यासाठी, येथे भयंकर प्रकार घडण्यासाठी मात्र हे सर्व केलेलं असतं. आणि तेवढ्यात आता अंबिका आलोकच्या हाताला धरते आणि त्याच्याकडून ते विधी पूर्ण करून घेत असते. चारुलता आणि आजी या दोघीमध्ये काहीतरी कुजबूज सुरू असते. आणि आता मात्र त्याचे डोळे बंद आहेत, त्याला काय करावं तेच काही म्हणजे सुचतच नसतं. अंबिका त्याच्याकडून बरोबर व्यवस्थित करून घेत असते. आणि तेवढ्यात मात्र आता हा फेटेवाला पिशवीतून लाल रंगाचा फेटा आहे तर तो बाहेर काढतो. सुलोक्षणाचं सुद्धा लक्ष जातं आणि अंबिकाचा सुद्धा. तेव्हा तो फेटा घेऊन समोर येत असतो आणि त्याच वेळेस सुलोक्षणा रागाने पाहत असते. जेव्हा तो फेटा लाल आहे हे बघून अंबिका आणि सुलोक्षणा एकमेकींकडे पाहत आहे. त्यांना आता काय करावं तेच काही कळत नसतं. सुलोक्षणा अंबिकाला खुणावते आणि तो फेटा मात्र आता ती आपल्या आडुंगी धरते आणि त्या फेटेवाल्याच्या हातातून घेते आणि त्याला म्हणते की तुम्ही कोण आहात, तुम्हाला येथे कोणी बोलवलं. तेव्हा तो माणूस काहीच उत्तर देत नसतो. सगळेजण आता यांच्याकडे पाहत आहेत. अंबिका त्याला पुन्हा विचारते की तुम्ही कोण आहात, तुम्हाला येथे कोणी बोलवलं. आणि जेथे सिक्युरिटी आहे तर त्या सिक्युरिटीला म्हणते की तुम्ही प्लीज यांना बाहेर घेऊन जा. तेव्हा आता त्या सिक्युरिटीला बाहेर घेऊन जात असताना श्रेयस आणि ही प्रीती पाहतात. त्यांचा आता खूपच जळफाट होत असतो, कारण तो फेटा अंबिकाने आलोकपर्यंत पोहोचून दिलेला नसतो. सगळ्यांचे जीव धाकधूक होत असतात की नक्की काय होईल, कसं होईल, म्हणून सगळेजण आलोकडे पाहत असतात. वैद्यभाऊंना काहीतरी खात्री म्हणजे शंका आलेली असते. श्रेयस आणि प्रीती तर इतके रागाने बघत आहे, कारण त्यांचा फेटाचा प्लॅन आहे तर तो म्हणजे ह्या अंबिकामुळे बरखास्त झालेला असतो. प्राजक्ता इकडे आतमध्ये मात्र आता ही जी काही अन्नपूर्णा देवी आहे तर तिला हात जोडून तांदळात तिने ठेवलेला आहे आणि आतमध्ये तिची आता मनोभावाने ती भक्ती करत आहे, कारण हे सगळं काही लग्न व्यवस्थित पार पडावं, सगळं काही व्यवस्थित व्हावं यासाठी मनोभावाने तिची पूजा करत आहे. त्यानंतर गुरुजी मुलीला बोलवायला सांगतात आणि प्राजक्ता पूजा करत असते. त्यानंतर भाग्य इकडे येते आणि प्राजक्ताच्या हाताला धरून तिला बाहेर घेऊन जायला निघते. आणि तेवढ्यात वैद्यबुवा आणि चारुलता सुद्धा तेथे येतात आणि म्हणतात की चला अगं हे बघ प्राजू, अगं तुझं लग्न होत आहे, खूप पवित्र असा क्षण आहे आणि तो आता म्हणजे मुहूर्ताची वेळ आलेली आहे आणि ही लग्न घटिका आता पार पडणार आहे. तर तेव्हा आता भाग्याचे डोळे सुद्धा भरून येतात आणि आता ह्या चारुलताचे सुद्धा. वैद्यबुवांना सुद्धा आता प्राजू जाणार म्हणून खूप वाईट वाटत असतं. मला वाईट कोणत्या गोष्टीचं वाटतं माहिती आहे का तुला, की लहानपणापासून तुझा धरलेला हात आज कन्यादान करून मात्र ओढावा लागणार आहे. तेव्हा मात्र आता प्राजक्ता खूप रडत असते, भाग्य सुद्धा खूप रडत असते. राजू रडतच म्हणते की मामा मला प्लीज सोडून जाऊ नकोस. तेव्हा वैद्यभाऊ मात्र प्राजक्ताच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात की बाळा मी आहे तेथेच आहे, अगं तूच आम्हाला सोडून जाणार आहे एका नवीन प्रवासाला. तेव्हा आता प्राजू रडतच मामाला घट्ट मिठी मारते, खूप रडत असते. चारुलता आणि भाग्य या दोघींना सुद्धा खूप रडायला येतं. वैद्यभाऊ मात्र आता प्राजक्ताचे डोळे वगैरे पुसतात आणि प्राजक्ताला मात्र म्हणतात की हे बघ अगं नवीन प्रवासाला सुरुवात होणार आहे, असं रडायचं नाही बाळा. तू जर रडली तर भाग्य सुद्धा मात्र अगदा सुरू होईल, ती सुद्धा रडेल आणि चारुलता सुद्धा रडेल आणि बघ सगळेजण रडायला सुरुवात करतील. हॉलमध्ये सुद्धा हॉलमध्ये आसरूंचा महापूर येईल हो की नाही. तेव्हा आता प्राजक्ता थोडीशी हसते आणि भाग्य सुद्धा. तर चारुलता म्हणते की हे बघ प्राजक्ता नशीब काढलं पोरीस, खरंच सुखात राहा, आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या बरोबर आहे. म्हणून मात्र चारुलता सुद्धा खूप रडत असते. वैद्यभाऊ म्हणतात की अगं प्राजक्ता आज मात्र तू एका नवीन प्रवासाला निघत आहे, त्यात म्हणजे काही सुखाचे क्षण येतील, काही कठीण प्रसंग येतील आणि यातील वाईट काय आणि चांगलं काय हे सगळं तुला निवडायचं आहे. योग्य काय आणि अयोग्य काय हे तुला ठरवायचं आहे, कारण आपल्या संसाराची वाट दुसरं कोणीही दाखवत नसतं आणि ती वाट आपल्याला शोधावी लागते. त्यामुळे मी तुला सांगतो की प्रत्येक पाऊल हे जपून टाक आणि ते पण स्वतःला न हरवता. तेवढ्यात गुरुजी आवाज देतात की चला मुहूर्ताची वेळ झालेली आहे, लवकरच नवऱ्या मुलीला घेऊन या. आणि तेवढ्यात मात्र भाग्यही आणि वैद्यभाऊ हे सगळेजण प्राजक्ताला घेऊन येतात बाहेर आणि शेवटी लग्नाची वेळ आलेली असते. सगळेजण आता स्टेजवर आलेले आहेत आणि गुरुजी हे मंगल अष्टक म्हणायला सुरुवात करतात. आणि आता वैद्यभाऊ, चारुलता आणि ही भाग्या प्राजक्ताला घेऊन येत असतात आणि शेवटी सुलोक्षणा आणि अंबिका जेव्हा ह्या प्राजक्ताकडे पाहत असतात तेव्हा प्राजक्ताचं रूप बघून प्राजक्ता खूपच सुंदर दिसत असते आणि आता त्या तिच्याकडे बघून इतक्या खुश होतात आणि खुशून हसतात. शेवटी वैद्यभाऊ तिला आता घेऊन आलेले आहेत आणि तिला तेथे पाटावर उभं केलेलं आहे. गुरुजी मंगलाष्टक म्हणत असतात आणि हा आलोक आहे तर तो अजूनपर्यंत बेशुद्ध असतो. आता तो तसंच उभा केलेला असतो, त्याला काहीच कळत नसतं, त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी त्यांनी टाकलेलं असतं. म्हणून मात्र आता आलोकला अजूनपर्यंत काही समजत नाही. शेवटी प्राजक्ताला भाग्य तेथे घेऊन येते आणि उभं करते आणि मंगलाष्टक आता सुरू झालेले आहेत. भाग्य तर खूपच खुश असते, तिला असं वाटतं की खरंच माझ्या प्राजूचं खूप नशीब निघलेलं आहे. आणि तेवढ्यात गुरुजी मंगलाष्टक म्हणत आहे. सगळेजण खुश होत आता प्राजक्ता आणि आलोकच्या अंगावर
टाकत असतात आणि गुरुजींचे आता हे मंगलाष्टक सुरूच आहे। सुलोचना आणि अंबिका खूप खुश आहेत। तेव्हा आता प्राजक्ता आपल्या मनात म्हणते की जेव्हा हा अंतरपाठ बाजूला होईल तेव्हा माझं जग बदललेलं असेल। या जगामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा कधीही असेल आणि असेल फक्त आणि फक्त तो तिरस्कार। म्हणून ती आलोकडे पाहत आहे। सुलोचना मनात म्हणते की तिरस्काराची जी जागा आहे ती लवकरच प्रेम होईल, प्रेमात तिचं रूपांतर होईल आणि ती जागा नक्की प्रेमाने भरलेली असेल याची मला पूर्ण खात्री आहे। आता हे लग्न लागत आहे आणि सुलोचना सूर्यवंशी एक आई म्हणून जिंकलेली आहे। प्राजक्ता म्हणते की मी हार मानली कारण माझी बहीण जिंकावी असं मला वाटत होतं आणि लग्न नाही। आता हा सौदा पूर्ण झाला तरच मात्र भाग्या आणि आरवसर यांचं लग्न होईल। तेवढ्यात मात्र श्रेयसने आता जी काही दोन माणसं आहेत त्यांनी काहीतरी प्लॅन उद्ध्वस्त करण्यासाठी आता त्या माणसांना खुणावलेलं असतं, नक्की काहीतरी व्हावं म्हणून। आणि तेव्हा आता ते माणसं एकमेकांकडे पाहतात आणि श्रेयसकडे सुद्धा। गुरुजींच्या मंगलाष्टक सुरू आहे आणि तेवढ्यात मात्र आता ती माणसं आता जे काही ते बारेचे फटाके आहे ते उडण्यासाठी आपले बॉक्स बाहेर काढतात आणि ती फटाके उडवत असतात आणि तेवढ्यात जो काही पोलिसाची गाडी आहे जोरजोराने हॉर्न वाजवत तेथे आलेली असते आणि त्या कर्कश पोलिसांच्या ह्या सायरनच्या आवाजाने आता ह्या आलोकला मात्र शुद्ध यायला सुरुवात होत असते। तुला काहीतरी आता डोक्यामध्ये भिनवलेलं असतं आणि तेव्हा मात्र आता हे सुलोचना आणि अंबिका यांना तर आता धक्काच बसलेला असतो। पोलिसांच्या गाडीचा हा सायरन आणि तो फटाक्यांचा आवाज, त्यामुळे आता हे सगळं काही वेगळंच झालेलं असतं। आता नक्की यांना खूप टेन्शन येतं, परंतु श्रेयस आणि आता ही प्रीती मात्र खूप हसत असतात। त्यांना तर आनंद झालेला असतो आणि लग्न हे लागलं, व्यवस्थित झालेलं आहे म्हणून चारुलता खूप खुश हसत असते आणि वैद्यभाऊ सुद्धा सगळेजण आता खुश होत टाळ्या वाजवतात। परंतु आलोकला मात्र ह्या कर्कश आवाजाने, ह्या पोलिसांच्या गाडीच्या सायरनने खूप त्रास होत असतो। तो आपले दोन्ही कान अगदी घट्ट दाबतो। भाग्या खुश होत हसत असते। सगळेजण टाळ्या वाजवत आहे आणि प्राजक्ता मात्र खाली बघत आहे। आता आलोकला त्रास होत असतो, जोरजोराने तो दोन्ही कान आपले म्हणजे असे घट्ट दाबून घेतो। त्या आवाजामुळे सुलोचना हे सर्व काही पाहते, तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते। तिला असं वाटतं की नक्की आता काय होईल, बाकी कुणाचं लक्ष नसतं। अंबिका आणि सुलोचना मात्र घाबरून जातात। आलोकचा आता राग अगदी भयंकर वाढलेला असतो। रागाने मात्र जो काही अंतरपाठ आहे तर तो बाजूला करतो आणि फेकून देतो। आलोकची ती भयानक अवस्था बघून प्राजक्ताला फार मोठा धक्का बसतो आणि बाकी सगळ्यांना सुद्धा, वैद्यबुवा, भाग्य हे सगळेजण अगदी धक्क्यानेच पाहत असतात नक्की काय झालं असेल आलोकरावांना। सगळेजण घाबरून जातात आणि सगळ्यांना धक्काच बसलेला असतो। परंतु श्रेयस आणि आता ही प्रीती ते मात्र अगदी खूप आनंदाने हसत असतात कारण त्यांचा प्लॅन सक्सेस झालेला आहे असं त्यांना वाटतं। आणि रागाने मात्र तो आता प्राजक्ताच्या अंगावर काहीतरी फेकून मारणार, त्यामुळे प्राजक्ता खूपच घाबरते आणि आलोक खूप जोराने ओरडतो आणि हा जो काही आवाज आहे तो बंद करा, हा आवाज का माझ्या कानावर पडतो, आवाज बंद करा म्हणून अगदी जोरजोराने तो त्याचे कान बंद करून घेत असतो। आवाज बंद करा, बंद करा, शांत व्हा, शांत व्हा असे मोठमोठ्याने ओरडतो। तेव्हा आता सगळेजण खूप घाबरून असतात। आता लग्न मंडपामध्ये आता एक वेगळाच भयंकर तमाशा उभा राहिलेला असतो। वैद्यभावांना तर धक्काच बसतो, बाकी सगळ्यांना सुद्धा काय करावं काहीच कळत नसतं कारण आलोकचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालेलं असतं। आलोक कुणालाच ऐकायला तयार नसतो। श्रीकांत आणि सत्यम त्याला धरतात, परंतु तो आता ऐकतच नसतो। इतकी ताकद त्याच्यामध्ये संचारलेली असते। सगळेजण अगदी ही भयंकर अवस्था बघून सगळेजण मात्र धक्क्याने लाल होतात। कुणाला काही समजत नसतं की नक्की काय झालं असेल, आलोकरावांना काय झालं म्हणून आता हे जे काही वैद्यभाऊ आहे तर ते टेन्शनमध्ये आलेले असतात की नक्की आलोकराव असे का बघत असतील, हे सर्व काय झालेलं आहे हे काहीच कुणाच्या लक्षात येत नसतं। सगळेजण भीतीने अगदी पांगलेले असतात। आलोक इतका भयंकर चिडलेला असतो, लाथेने मात्र तो लोकांना मारत असतो किंवा त्याची जी काही भयानक अवस्था आहे तर ती मात्र आता लगेच म्हणजे सगळ्यांच्या समोर आलेली असते। आणि तेव्हा मात्र आता प्राजक्ताला धक्काच बसलेला असतो। काय करावं कुणाला काहीच कळत नसतं। नक्की आता आलोकची जी काही खरी परिस्थिती आहे शेवटी सगळ्यांच्या समोर आलेलीच असते। वैद्यभावांना तर फारच राग येतो। वैद्यभाऊ मात्र आता पेटून उठलेले असतात। भाग्याला सुद्धा आता खूप राग आलेला असतो कारण अशा मुलाशी प्राजक्ताचं लग्न लावून देणं हा खूप मोठा एक असं धोका आहे। म्हणून आता शेवटी आलोकच्या खऱ्या रूपाने सगळेजण गोंधळून गेलेले आहेत आणि सगळ्यांना असं समजतं की प्राजक्ताचं लग्न आता हे का ठरलेलं आहे। त्यानंतर मात्र सुलोचना तर घाबरूनच असते। सुलोचनाला काय करावं तेच काही कळत नसतं। वैद्यभाऊ तर भयंकर चिडलेले आहेत आणि एक भयंकर परिस्थिती मात्र आता ह्या लग्न मंडपात सुरू झालेली आहे। परंतु तृप्ती आणि आता ही
जो काही हे सगळेजण आहेत तर ते पाहतच असतात. परंतु प्रीती आणि आता हा श्रेयश यांना शेवटी खूप आनंद झालेला असतो, कारण हे सगळं कारस्थान करणारे तेच आहेत. त्यांना इतका आनंद होतो आणि आनंदाने टाळ्या वाजवत आहे. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये वैद्यभाऊ मात्र इतके भडकलेले असतात. आलोक जेव्हा शांत होतो आणि आता शांत होऊन तो सुलक्षणाला जाब विचारतो की अशा मुलाशी तुम्ही माझ्या भाचीचं लग्न लावून देणार आहात का? माझ्या मुलीचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालेले आहात का? माझी मुलगी म्हणजे माझी भाची प्राजक्ता यांच्या विक्षिप्त मुलाशी होणारं लग्न आहे, तर ते लग्न आता मी आज मोडणार आहे लग्न. प्राजक्ताला खूप मोठा धक्का बसलेला असतो, परंतु प्राजक्ता मात्र तयार नसते. तेव्हा वैद्यभाऊ हे लग्न मोडून टाकतात आणि सगळ्यांच्या समोर मात्र आता पाहुणे मंडळी निघून गेलेले आहेत आणि वैद्यभाऊ प्राजक्ताच्या हाताला धरतात आणि तिला चल म्हणत असतात. तेव्हा आता प्राजक्ता कुठेही जायला तयार नसते. प्राजक्ता म्हणते की नाही मामा. तेव्हा भाग्य खूप रडत असते. भाग्य इतकी रडत असते आणि म्हणत असते की प्राजू चल, तुला माझी शपथ आहे, तू चल, हे लग्न तू करू नकोस. परंतु प्राजक्ता नाही म्हणत असते. तेव्हा मात्र आता वैद्यभाऊ जोरात तिचा हात धरून म्हणतात की प्राजू चल. तर प्राजू पुन्हा पाट्यावर चढते आणि म्हणते की मी आलोक सूर्यवंशी यांच्याशी लग्न करणार आहे. हा माझा शेवटचा निर्णय आहे. तेव्हा वैद्यभाऊ आणि आता ही भाग्या यांना खूप मोठा एक धक्का बसलेला असतो, कारण आता प्राजू या लग्नासाठी का तयार झाली असेल? कुणाला काहीच कळत नसतं की नक्की हे सर्व काय असेल. तेव्हा मित्रांनो, आता भाग्य जे काही आहे तर ते आरव सोबत तिचं लग्न करण्यासाठी मात्र आता प्राजक्ताने इतकं मोठा आपल्या जीवावर संकट ओढून घेतलेलं असतं आणि शेवटी आता ह्या लग्नासाठी ती तयार झालेली आहे आणि लग्न सुद्धा पार पडलेलं असतं. आज मात्र या आलोकचं रूप सगळ्यांसमोर आल्यानंतर तरी सुद्धा मात्र भाग्य काही तिला लग्न करू नको म्हणत असते, पण तरी सुद्धा प्राजक्ता काही ऐकत नाही आणि आपल्या ह्या म्हणजे मुलीसाठी, आपल्या बहिणीसाठी हे लग्न करायला ती तयार होते. जितका म्हणजे तिला हे आहे, जितका म्हणजे इतक्या म्हणजे ह्या संसारात कठीण प्रसंग आहेत, आलोक कसा वागतो, आलोकची परिस्थिती काय आहे, हे सगळं माहिती असून सुद्धा मात्र तिने ह्या लग्नासाठी होकार दिलेला असतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.